नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कथेचं नाव आहे सैतान अंतिम भाग. आणि या कथेचे लेखक आहेत अभिषेक पडेलकर. जर तुम्ही या कथेचा पहिला भाग ऐकला नसेल तर तो भाग ऐकूनच या भागाला ऐकण्यास सुरुवात करावी. लेखकाच्या लेखणीला सन्मान देऊन आपण आजच्या आपल्या या कथेला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर तुम्हाला जर या चॅनलवरील कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा. चला तर मग कथेला सुरुवात करू. एव्हा ना पहाट झाली होती. इन्स्पेक्टर पटवर्धन आणि त्यांची टीम बऱ्यापैकी सावरली होती. चव्हाण काका आणि बाकीचे गावकरी पण जमू लागले होते. सरपंच सावंत देखील तिथे आले होते. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही सगळे ठीक आहात ना? सरपंच सावंत म्हणाले. हो, आम्ही ठीक आहोत. हे नीलकंठ पण वेळेवर आले अगदी, इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणाले. हो, मला जसा तुमच्या गावकऱ्यांचा निरोप मिळाला तसा मी लगेच निघालो. आणि प्लीज मला तुम्ही सर्व अहो नका म्हणू, नीलकंठ म्हणा फक्त, नीलकंठ. चालेल, पण आता त्या सैतानाचा बंदोबस्त कसा करायचा? सावंत म्हणाले. एक काम करा, आता तुम्ही सर्व जरा घरी जाऊन आंघोळ वगैरे करून या. तुम्ही सर्व थकले आहात, जरा फ्रेश होऊन या. 2 तासांनी ह्या गणपती मंदिरातच सर्व भेटूया आणि तोडगा काढता येईल का ते बघूया, नीलकंठ म्हणाला. तू बोलत आहे ते बरोबर आहे. आपण सर्व 2 तासांनी मंदिरातच भेटू. नीलकंठ, तू पण आमच्याच घरी चल, जरा चहापाणी घेऊन परत येऊ, सावंत म्हणाले. ठीक आहे, चालेल. इन्स्पेक्टर साहेब, माझी तुम्हाला पण विनंती आहे की तुम्ही पण 2 तासांनी मंदिरातच या. ह्या गोष्टीचा शेवट करण्याची वेळ आली आहे, नीलकंठ म्हणाला. हो नक्कीच, तर मग आपण सर्व 2 तासांनी मंदिरातच भेटू, इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणाले. आतापर्यंत इन्स्पेक्टर पटवर्धनांनी ओळखले होते की ह्या नीलकंठमध्ये काहीतरी खास आहे आणि तोच ह्या सैतानाला रोखू शकतो. म्हणून ते लगेच तयार झाले. 2 तासांनी ठरल्याप्रमाणे सर्व मंदिरात जमले. नीलकंठ काय सांगतो इथेच सर्वांचे लक्ष लागले होते. हे सर्व फारच गंभीर आहे. सैतान असा जागा होत नसतो. अघोर सिद्धीने त्याला जागे केलेले आहे. त्याला परत पाठवणे किंवा त्याचा नाश करणे कठीण आहे, नीलकंठ म्हणाला. जंगलात एक मांत्रिक असा महाकाळ, त्याने त्या सैतानाला वश केले असा. तो मांत्रिक त्या दिवशी काही भय अघोर शक्ती बोलत होता, सदा म्हणाला. तसे असेल तर त्या मांत्रिकाचा पहिले बंदोबस्त करावा लागेल आणि सिद्धीप्राप्त मांत्रिकाला हरवणे सोपे नाही. मला तुमची सर्वांची मदत लागेल, नीलकंठ म्हणाला. आम्ही नेहमीच तयार आहोत, तुम्ही सांगा काय करायचे ते, गावकरी म्हणाले. सर्वप्रथम त्या मांत्रिकाविषयी सर्व माहिती मला हवी आहे. त्याचे ह्या गावाशी काय शत्रुत्व आहे हे बघावं लागेल, कारण तो कोठून आला आहे आणि ह्या गावातच का तो हे सर्व करत आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे, नीलकंठ म्हणाला. नीलकंठ, त्या मांत्रिकाबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही तर अजून त्याला पाहिले देखील नाही. सदाने त्याला आणि त्या सैतानाला दामले गुरुजींना पकडताना पाहिले होते, सरपंच सावंत म्हणाले. त्या दिवशी माझ्याशी पण त्या मांत्रिकाची झटापट झाली आणि तो पळून गेला, पण त्याच्याविषयी अजून काहीच माहिती आमच्याकडे नाहीये, इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणाले. म्हणजे बघावं तर आपल्याकडे बरेचसे प्रश्न अनुत्तरितच आहेत. ठीक आहे, मला वाटते तो मांत्रिक काही इच्छापूर्ती करता हे सर्व करत आहे आणि अजून बळी भेटले की तो सैतान त्या मांत्रिकाच्या पूर्णपणे अंकित होऊन त्याची एखादी इच्छा पूर्ण करेल. ती इच्छाच आपल्यासाठी भयानक असेल. हे सर्व थांबवण्यासाठी आपल्याला त्या सैतानाचा सामना करावाच लागेल, कारण त्या मांत्रिकाच्या मंत्रशक्तीने तुमच्या गावाशी सर्वांचा संपर्क तुटलेला आहे. बाहेरून कोणाची अजून मदत मिळणे अवघड आहे. तर आता मी सांगतो तसेच करा. तुम्ही सगळे तयार आहात ना, नीलकंठ म्हणाला. तू फक्त सांग की काय करायचे ते. आम्ही सर्व गावकरी जीव हातात घेऊन लढू त्या सैतानाबरोबर, सावंत म्हणाले. ठीक आहे, मी पूर्ण गावाभोवती एक संरक्षण कवच बनवेन.
त्यामुळे तो सैतान अजिबात गावात घुसू शकणार नाही. त्यासाठी मला रक्तपुष्पी फुलांची गरज लागेल. नीलकंठ म्हणाला, पण ही रक्तपुष्पीची फुले भेटणार कोठे? आणि नुसती ती फुले त्या सैतानाला अडवू शकतील का? सावंत म्हणाले, रक्तपुष्पी म्हणजे ज्या फुलांना तुम्ही जास्वंद म्हणता, प्रचंड ऊर्जा समाविष्ट असते त्या फुलांमध्ये. त्यामुळे कोणतीही काळी शक्ती त्या फुलांचा सामना करूच शकत नाही. फक्त एकच समस्या म्हणजे हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते. त्यावर उपाय एकच की ही फुले मी माझ्याकडच्या पाताळ गंगेच्या पाण्यात भिजवून ती रात्रभर टवटवीत ठेवू शकतो. आणि ह्या एवढ्या वेळातच आपल्याला त्या सैतानाचा नाश करायचा आहे. फक्त सैतानाचाच नव्हे तर त्या मांत्रिकाचा पण बिमोड करायचा आहे. तो पण एकाच वेळी. आपल्याला 2 टीम बनवाव्या लागतील. एकामध्ये मी असेन जो त्या मांत्रिकाला रोखेन, पण दुसऱ्याची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. पण ते सोपे नसेल. त्याला सैतानाचा सामना करावा लागेल. नीलकंठ म्हणाला. सर्वजण स्तब्ध झाले, कारण प्रत्यक्ष त्या सैतानाशी सामना म्हणजे बघावं तर स्वतःच्या जीवाशीच खेळणं. मी तयार आहे. मी त्या सैतानाचा सामना करेन. इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणाले, म्या बी येणार. त्या सैतानानं माझ्यासमोरच गुरुजी आणि रामूक मारला असा. सदा म्हणाला, साहेब मकाबी सोबत घ्या. माझ्या रघुचो बदलो मकाबी होया. धोंडीबा म्हणाला. नंदू आणि विजूने पण होकार दर्शविला. सावंत पण तयार झाले आणि जवळजवळ सर्वच गाव तयार झाले त्या सैतानाचा मुकाबला करण्यासाठी. पटवर्धन सर, आम्ही पण तुमच्यासोबत येणार. एकजुटीने त्या सैतानाचा सामना करूया. हवालदार जोशी आणि राणे एकमुखाने वक्तरले. छान. तर नीलकंठ, तू, सावंत आणि काही गावकरी यांच्यासोबत त्या मांत्रिकाचा बंदोबस्त कर. बाकी त्या सैतानाला आम्ही भिडतो. इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणाले. ठीक आहे पटवर्धन सर. तर माझ्या योजनेनुसार मी सर्व गावाभोवती संरक्षण कवच बनवतो. म्हणजे त्या सैतानाला गावात येता येणार नाही आणि चिडून तो परत त्या मांत्रिकाकडे माघारी परतेल. आपण ह्या मंदिरातच राहू. जसा तो सैतान माघारी वळेल तसे आपल्याला त्याच्या पाठी जायचे आहे. पण सावधपणे. आपल्याला तो मांत्रिक तिकडेच भेटेल. मी त्या मांत्रिकाला अडवतो आणि त्याच्या शक्ती क्षीण करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी मी इशारा करेन अगदी त्याच वेळी तुम्हाला हा त्रिखंडी खड्ग त्या शैतानाच्या डाव्या छातीत घुसवायचा आहे. नीलकंठ म्हणाला. तो खड्ग त्याच्या छातीत घुसला की तो सैतान मरेल ना? सावंतांनी विचारले. नाही सावंत, तो सैतान मरणार नाही, पण जिवंत पण राहणार नाही. बाकी सर्व मी तुम्हाला नंतर सांगेन. चला कामाला सुरुवात करूया. वेळ कमी आहे आपल्याकडे. नीलकंठ म्हणाला. नीलकंठला लागणाऱ्या सर्व सामानाची जबाबदारी सावंतांनी सदा आणि नंदूच्या अंगावर टाकली होती. दोघांनी पण लवकरच नीलकंठ यांना लागणारे सर्व सामानाची जुळवाजुळव केली. दुपारचे 2 वाजले होते. एव्हाना नीलकंठने पाताळ गंगेचे पाणी अभिमंत्रित करून सर्व रक्तपुष्पी फुलांवर शिंपडले होते. लवकरच ते अभिमंत्रित जल आणि ती फुले यांच्या मदतीने पूर्ण गावाभोवती एक कवच बनवून तयार झाले. सोबत लसणाच्या माळा पण वेशीवर टांगण्यात आल्या होत्या. बाकी सर्व गावकऱ्यांना घरातच राहायला सांगून नीलकंठ सावंत आणि निवडक गावकऱ्यांना घेऊन गणपती मंदिरातच थांबला. इन्स्पेक्टर पटवर्धन पण जोशी आणि राणेंसह मंदिरातच येऊन थांबले. आता प्रतीक्षा होती ती फक्त संध्याकाळची. इकडे तो मांत्रिक महाकाळ सुद्धा खूप भडकला होता. एकतर पटवर्धनांची गोळी त्याला चाटून गेली होती. त्यामुळेच त्याने सैतानाला आदेश दिला होता की ह्यावेळी बळी जाण्याची वेळ पटवर्धनांचीच असेल. पण सैतान त्या त्रिशूळाच्या प्रकाशाने घाबरून परत आला होता. एव्हाना महाकाळला सुद्धा कळून चुकले होते की कोणीतरी त्याला आव्हान द्यायला आलेले आहे. त्यामुळे आज सैतानाला बळी घेण्यासाठी पाठवून तो त्याची अघोरी शक्ती वाढवण्यासाठी साधना करणार होता. आज सैतानी शक्ती आणि दैवी शक्ती ह्यांचा टकराव निश्चितच होता. त्यावरतीच पूर्ण गावाचे नशीब अवलंबून होते. नीलकंठला पण माहीत होते की हे सर्व इतके सोपे नाही. तो खळबळला होता. त्याच्या कर्णभेदी किंकाळ्या आसमंतात गुंजत होत्या.
सर्व गाव त्या किंकाळ्या ऐकून घाबरले होते. प्रत्येक जण जीव मुठीत धरूनच बसला होता. त्या कर्कश किंकाळ्या त्याचे अस्तित्व जाणून देत होत्या. होय, तो सैतानच होता. त्याला गावात प्रवेश करता येत नव्हता म्हणून तो प्रचंड चिडला होता. लसणाच्या माळा आणि रक्तपुष्पींच्या फुलांनी आपला प्रभाव दाखवून दिला होता. जितका तो सैतान पुढे यायचा प्रयत्न करत होता त्याच्या अधिक तो मागे फेकला जात होता. शेवटी कंटाळून त्या सैतानाने माघार घेतली आणि तो दनादन पाय आपटत परत जंगलाकडे जाऊ लागला. दूरनच गणपती मंदिरातून नीलकंठ आणि बाकी सर्व हा प्रकार पाहत होते. पहिला टप्पा तरी यशस्वीपणे पार पडला होता. आता त्या सैतानाच्या मागे जाऊन त्याचा नाश करणे महत्वाचे होते. सर्वजण गणपतीला वंदन करून त्या सैतानाच्या मागे जाण्यासाठी निघाले. नीलकंठने सर्वांना त्याच्याजवळील रुद्राक्षमणी दिले. काही झाले तरी रुद्राक्षमण्याला आपल्यापासून दूर होऊ द्यायचे नाही असे बजावले. त्या काळोखात ते सर्वजण गणपतीचे नाव घेऊन पुढे निघाले. आता खऱ्या युद्धाला सुरुवात झाली होती. धर्माविरुद्ध अधर्म, भीतीविरुद्ध श्रद्धा, सैतानाविरुद्ध देव, ह्यात कोण जिंकणार त्याच्यावर सर्व गावाचे भवितव्य अवलंबून होते. आता मारणे अथवा मरणे हे दोनच पर्याय ह्या लोकांकडे होते आणि दोन्ही पर्याय त्यांनी स्वीकारले होते. काळोखाची आहे ही वाट, सैतानाशी आहे गाठ. अघोर शक्तीला जे भुलले द्वंद आता हे उभे टाकले. आव्हान असे अंधाराशी, ज्योत फुलू दे प्रकाशाची. नीलकंठ, सावंत, इन्स्पेक्टर पटवर्धन, हवालदार राणे व जोशी आणि बाकी सर्व गावकरी आता बरेच जंगलाच्या आत आले होते. तो सैतान पण आता दिसत नव्हता. हळूहळू त्या सैतानाच्या पावलांचा पाठलाग करत सर्व पुढे जात होते. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते. आता भरलेल्या वातावरणाची जाणीव नीलकंठला होऊ लागली होती. आता आपल्याला आपल्या योजनेनुसार कार्य पूर्ण करावे लागेल. पटवर्धन सर, तुम्ही आमच्या मागे मागेच या, पण काही अंतर ठेवून. हा अंगारा तुमच्याकडे ठेवा. जर तुम्हाला वाटले की आम्ही स्तंभित किंवा भ्रमित झालो आहोत किंवा कुठे अडकलो आहोत तेव्हाच हा अंगारा आमच्यावर ठोका. बाकी मी बघतो. ही अत्यंत भारलेली जागा आहे, त्यामुळे आता आपण कोणीच एकमेकांशी काहीच बोलायचे नाही. आपण जर काही एकमेकांशी बोललो तर त्या काळ्या शक्तीपर्यंत सर्व बोलणे जाऊ शकते. जे काही बोलायचे आहे ते नजरेनेच, खुणावूनच बोलायचे. कोणीच आता बॅटरी किंवा दिव्यांचा वापर करायचा नाही. ह्या चंद्रप्रकाशातच आपल्याला आपला मार्ग शोधायचा आहे. मी, सावंत, नंदू, सदा आणि धोंडीबा आता पुढे जातो. चला, आता निर्णायक वेळ आली आहे. गणपती रक्षण करेल आपले, तोच मार्ग दाखवेल, नीलकंठ म्हणाला. नीलकंठ आणि बाकी गावकरी आता गावाच्या मसनवाटीकडे पोहोचले होते. इन्स्पेक्टर पटवर्धन आपल्या सहकाऱ्यांसह काही अंतर ठेवून त्यांच्या मागोमाग येत होते. काही अंतरावर आता प्रकाश दिसू लागला होता. सर्वजण सावध झाले. क्षणार्धात सर्व वातावरण बदलले होते. काही पांढऱ्या रंगाच्या आकृत्या आता त्यांच्या भोवती फिरू लागल्या. काही आकृत्यांना हातच नव्हते तर काहींना चेहराच नव्हता. त्या आकृत्या आता ह्या सर्वांवर हल्ला करू लागल्या होत्या. पण हे काहीच करू शकत नव्हते, म्हणजे हलूच शकत नव्हते. सर्व जड झाले होते, एखाद्या दगडाप्रमाणे. नीलकंठ सुद्धा. सर्वांच्या हातातील रुद्राक्षमणी पण कुठेतरी पडले होते. तो मांत्रिक आता समोर आला होता. गडगडाटी हसत होता. हातात काठी आणि कमरेवर वस्त्र एवढेच त्याच्याकडे होते. सर्व काही जिंकल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. इन्स्पेक्टर पटवर्धन लांबूनच हे सर्व पाहत होते. तुम्हाला काय वाटते? तुम्ही इथे याल आणि मला पकडाल? मला माहित होते तुम्ही येणार. हा सापळा मी तुमच्यासाठी रचलाय. काय सरपंच सावंत, ओळखले का मला? मी महाकाळ. नाही नाही, मी प्रशांत रेडकर. तोच प्रशांत ज्याला तू आणि ह्या बाकी गावाने बेदम मारहाण केली होती. ओळख पटली का?
महाकाळ म्हणाला, तू तू जिवंत आहे? नाही नाही, हे शक्य नाही. तू तर मेला होतास. मी स्वतः तुला मारून नदीत फेकले होते. तू वाचणे शक्यच नाही. सरपंच सावंत म्हणाले, मी तेव्हाच मेलो सावंत, जेव्हा माझ्या बायकोवर तुझी वाईट नजर पडली. काय बिघडवले होते आम्ही तुझे की तू आमच्यासोबत असे वागलास? मी तर नवीनच ह्या गावात राहायला आलो होतो. माझी बदली झाली म्हणून. माझे कोणाशीच काही वैर नव्हते. सर्वप्रथम तू पूर्ण गावाला आमच्या विरुद्ध भडकावलेस आणि माझी बायको सविता जादूटोणा करते असे सर्वांना सांगितलेस. मूर्ख गाववाल्यांनी माझे घरच पेटवून दिले. जीव वाचवण्यासाठी आम्ही पळत पळत ह्या जंगलात आलो, तर तिथेही तू तुझ्या माणसांबरोबर येऊन पोहोचलास. तुझ्या माणसांनी मला बेदम मारहाण केली. माझी सविता तुला विनवणी करत होती, पण तुला दया आली नाही. माझ्यासमोरच तू माझ्या सवितावर अत्याचार केलास आणि नंतर तिला मारून पण टाकलेस. तुला वाटले मी पण मेलो आणि तू आम्हा दोघांना नदीत फेकून दिलेस. हीच तू मोठी चूक केलीस. त्या दिवशी मी मेलो नव्हतो. काही लोकांनी मला वाचवले. ते अघोरी होते. बरेच दिवस मी बेशुद्ध होतो. त्यांच्याच औषधींनी मी काही दिवसात बरा झालो. त्यांनीच मला सांगितले की ते माझ्या बायकोला नाही वाचू शकले. मी तेव्हाच ठरवले की बदला घ्यायचाच. खूप विनवणी करून आणि माझ्यासोबत घडलेल्या घटनांमुळे त्या अघोरींना माझी दया आली. त्यांनी मला विद्या दिली. त्या विद्येमुळेच आज हा सैतान माझ्या अंमलात आहे. त्याला मी जागृत केले माझा बदला घेण्यासाठी. रघु आणि तुझ्या बाकी साथीदारांना माझ्या सैतानानेच मारले. आता तुझी पाळी. तो भट पण हाकनाक मेला. त्याला मारणे गरजेचे होते, अन्यथा तू इथे आला नसतास. त्यावेळी तुझ्याकडे ताकद होती. आज मी सर्वशक्तिमान आहे. आज कोणीच तुला वाचू शकणार नाही, अगदी देव सुद्धा. तुझ्या पापांची शिक्षा पूर्ण गाव भोगणार. कोणीच वाचणार नाही आता. सगळे मरणार. महाकाळ म्हणाला. धोंडीबाला पण कळून चुकले होते की रघुला त्याच्या पापांची शिक्षा मिळाली होती. नाही प्रशांत, मला माफ कर. मी चुकलो, खरंच चुकलो. मला मारू नकोस. सावंत म्हणाले, तुला माफ करू? तुला, ज्याने माझे सर्व आयुष्य उद्ध्वस्त केले, माझ्या सविताचा जीव घेतला, त्याला माफ करू? कदापि नाही. आज तू मरणारच, आणि ते पण सैतानाच्या हातून. महाकाळ म्हणाला, नाही नाही प्रशांत, तुला मला मारायचेच आहे तर तू स्वतः माझा जीव घे, पण ह्या सैतानाच्या हातून मला मरण नको. सावंत म्हणाला, प्रशांत नाही सावंत, महाकाळ. जी मजा ह्या सैतानाच्या हातून मरण्यात आहे ती बाकी कशातच नाही. असे बोलून महाकाळ हातातील काठीने सैतानाला इशारा करतो. तो सैतान पुढे येतो. त्याच्या तोंडातून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्याची लांबलचक नखे बघूनच सर्वांना धडकी भरत होती. सावंत थरथर कापत होता. नंदू सदा तर कधीच बेशुद्ध पडले होते. नीलकंठ पण त्या बंधनातून सुटण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या पांढऱ्या आकृत्यांमुळे त्याला मन एकाग्र करता येत नव्हते. त्या आकृत्यांचा दबाव पण आता वाढत होता. नीलकंठचे डोळे पण हळूहळू जड होऊ लागले होते. एव्हाना आता सर्वांनाच सत्य माहिती झाले होते. सावंतांनी जे केले ते चुकीचेच होते, पण प्रशांत उर्फ महाकाळला अडवणे गरजेचे होते. प्रश्न पूर्ण गावाच्या अस्तित्वाचा होता. एवढा वेळ लांबूनच सर्व बघणारे इन्स्पेक्टर पटवर्धन काहीतरी मनाशी निश्चय करतात. सावंत जरी गुन्हेगार असला तरी कायद्या व्यतिरिक्त त्याला दुसरे कोणी शिक्षा देणे त्यांच्या पोलिसी मनाला पटत नव्हते. तसेही पूर्ण गावासाठी ह्या सैतानाचा नाश करणे महत्वाचे होते. इन्स्पेक्टर पटवर्धन आपल्या कमरेला त्रिखंडी खड्ग बांधलेला आहे ना ह्याची खात्री करून घेतात. राणे, जोशी, मला कव्हर करा. मी नीलकंठला सोडवायला जातो आहे. तुम्ही त्या सैतानावर गोळ्या फायर करा. त्याने त्याचे आणि महाकाळचे लक्ष विचलित होईल. तोपर्यंत मी नीलकंठ व बाकीच्यांना सोडवेल. इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणाले, ठीक आहे सर,
आम्ही त्या सैतानावर निशाणा साधतो. तुम्ही बाकीच्यांना सोडवा. काय जोशी, तयार ना? हवालदार राणे म्हणाले. हवालदार जोशीने पण होकारार्थी मान हलवली. छान, पण सावध राहा. तुम्हाला फक्त त्यांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. सामना नाही करायचा आहे. चला, गुड लक. इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणाले. तो सैतान आता सावंतांच्या पुढ्यातच उभा राहतो. सावंतला आपले मरण आता दिसू लागले होते. फक्त भीतीमुळेच तो गर्भगळीत झाला होता. सैतान आपली लांबलचक नखे त्या सावंताच्या मानेत घुसवतो. रक्ताच्या चिळकांड्या उडतात. ते रक्त पिण्यासाठी सैतान आपले तोंड पुढे करतो. मांत्रिक पण खुनशी नजरेने सावंताचा मृत्यू पाहत होता. एवढ्यात गोळीबार चालू होतो. गोळ्यांनी सैतानाला तर काहीच फरक पडत नव्हता, पण त्या धक्क्याने सैतान थोडासा मागे सरकला जातो. त्याची लांबलचक नखे सावंतच्या मानेतून बाहेर पडतात. सावंत जबर जखमी होऊन खाली पडतो. हीच संधी साधून इन्स्पेक्टर पटवर्धन नीलकंठजवळ जाऊन अंगारा फुटतात. क्षणार्धात महाकाळचे मायाजाळ नाहीसे होते. त्या आकृत्या पण नाहीशा होतात. नीलकंठ आणि बाकीचे सर्व मुक्त झालेले असतात. हे सर्व बघून महाकाळ चिडतो आणि हातातील काठीने सैतानाला सर्वांना मारण्याचा आदेश देतो. सैतान पण रागाने सर्व उधळत पुढे येतो. इन्स्पेक्टर पटवर्धन त्याला अडवायला समोरे जातात, पण सैतान त्यांना एका हातानेच उडवून लावतो. इन्स्पेक्टर पटवर्धन झाडाला जाऊन आपटतात. हे पाहून हवालदार जोशी आणि राणे पण त्या सैतानाला अडवायला पुढे येतात, पण सैतान त्यांची पण तीच गत करतो. आता नीलकंठच बाकी असतो. तो सैतान वेगाने नीलकंठकडे झेपावतो, पण दुहेरी गतीने तो सैतान पाठी फेकला जातो. नीलकंठने आपल्या हातातील पंचशील त्रिशूळ त्या सैतानापुढे ठेवलेला होता. महाकाळ परत एकदा त्या आकृत्या नीलकंठवर सोडतो, पण आता त्या आकृत्या नीलकंठ जवळ जाताच भस्म होतात. नीलकंठच्या हातातील रुद्राक्ष मण्यांचा तो प्रभाव असतो. बस महाकाळ, आता अजून नाही. त्या सैतानाचा नाश आता होणारच. नीलकंठ म्हणाला. तू मला नाही अडवू शकत. मी सर्वशक्तिमान आहे. माझ्या मार्गात येऊ नकोस. हाकनाक मरशील. महाकाळ म्हणाला. ते बोलत असतानाच इन्स्पेक्टर पटवर्धन महाकाळवर झडप घालतात आणि त्याच्या हातातील काठी तोडून टाकतात. अरे, हे काय केलेस तू? आता तो सैतान स्वतंत्र झाला. आता कोणीच वाचणार नाही. सर्व मरणार. तो सगळ्यांना मारणार. महाकाळ म्हणाला. महाकाळच्या हातातील काठीमध्येच त्याची सर्व शक्ती असते. तो सैतान पण त्या काठीच्या प्रभावानेच महाकाळच्या अंमलाखाली होता, पण आता तो मोकाट सुटला होता. त्याचे पिवळे डोळे आता लालसर भासू लागले होते. त्याचे रूप आता अधिक उग्र भासत होते आणि त्याला रोखणे आता अधिक कठीण वाटत होते. एकाएक जोराने हवा वाहू लागते. उडणारा पालापाचोळा ह्यामुळे काहीच नजरेला दिसत नव्हते. काही समजायच्या आतच नीलकंठच्या छातीवर फांदीचा प्रहार होतो, ज्याच्या धक्क्याने नीलकंठ तर पडतोच, पण नीलकंठच्या हातातील पंचशील त्रिशूळ कुठेतरी लांब जाऊन पडतो. इन्स्पेक्टर पटवर्धन परत पुढे सरसावतात, पण त्यांच्यावरही फांदीचा प्रहार होतो. ते पण दूर जाऊन झाडाला आपटतात. नीलकंठ परत उठून उभा राहतो, पण जोरात वाहणाऱ्या हवेमुळे पाताळगंगेचे पाणी पण त्या सैतानापर्यंत पोहोचणारे नव्हते. काय करावे काही कळत नव्हते. सर्वांचा मृत्यू समोर दिसत होता. अचानक सैतानाचा हात सदाच्या गळ्यापर्यंत येतो. क्षणार्धात सदाची मान धडा वेगळी होते. आता सर्वच भयंकर होते. सर्वजण फार घाबरले होते. जी अवस्था सदाची तीच धोंडीबाची पण होते. इतक्यात महाकाळच्या पोटात चाकू खुपसला जातो. महाकाळ कळवळून खाली कोसळतो. तो वार जखमी झालेल्या सावंतांनी केलेला असतो. तू मेलास आता. मी नाही तर तू पण आता वाचणार नाही. जा तुझ्या सविताकडे आता. माझ्या आधीच तू मरणार. सावंत म्हणाला. नाही सावंत, तुला मारल्याशिवाय मी नाही मरत. असे बोलून महाकाळने तोच चाकू सावंताच्या गळ्यावरून फिरवला.
सावंतचे निष्प्राण शरीर खाली कोसळते. महाकाळ, तुझा बदला पूर्ण झाला आहे. आता ह्या सैतानाला अडव, नाहीतर तो पूर्ण गावाचा नाश करेल. बाकीच्यांना सोड, त्यांनी तुझे काय केले आहे? इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणाले. नाही इन्स्पेक्टर, ह्या सैतानाचा नाश करणे कठीण आहे. मी पण त्याला अडवू शकणार नाही. मला माफ करा, असे बोलून महाकाळ पण प्राण सोडतो. इकडे त्या सैतानाच्या तावडीत आता नंदू सापडला होता. त्याला वाचवायला हवालदार राणे जातात, पण तो सैतान त्यांना मारून टाकतो. हे पाहून हवालदार जोशी त्या सैतानावर बेछूट गोळीबार करतात. त्या गोळ्यांनी सैतानाला तर काहीच फरक पडत नव्हता, पण त्या गोळ्यांच्या धक्क्याने नंदू मात्र सैतानाच्या हातून निसटला. सैतान अजूनच भडकतो आणि जोशींकडे येतो. तो जोशींवर वार करणार. तितक्यात तो सैतान एका जागीच खिळतो. त्याला अजिबात हलता येत नव्हते. नीलकंठने पाताळगंगेचे पाणी त्या सैतानावर शिंपडले होते. त्या पाण्याच्या प्रभावाने तो सैतान एका जागीच स्तब्ध झाला होता. बस, फक्त तेवढा क्षण होता नीलकंठकडे. नीलकंठ लगेच इन्स्पेक्टर पटवर्धनना इशारा करतो. पटवर्धन तो इशारा समजून आपल्या कमरेतील त्रिखंडी खड्ग त्या सैतानाच्या डाव्या छातीत मारतात. एक कांठळ्या बसवणारा आवाज ऐकू येतो. जोरात वाहणारी हवा आता शांत झाली असते. सर्व वातावरण आता बदलत होते आणि तो सैतान जमिनीवर निपचित पडलेला होता. दूर कुठेतरी सूर्य आपली किरणे प्रकाशित करत होता. त्या अंधाऱ्या जंगलातून लांबूनच दिसणारी ती किरणे जणू प्रकाशाच्या अंधारावरील विजयाची शाश्वतीच देत होते. गावातील मंदिरातून पण आता पहाटेचा घंटानाद ऐकू येत होता. सैतानी शक्तींना मानवाने शह दिलेला होता. दैवी शक्तींच्या बळावर शेवटी दैव जिंकते आणि सैतान हारतो. इन्स्पेक्टर पटवर्धन, जोशी, नंदू आणि नीलकंठ सर्वांनीच सुटकेचा विश्वास सोडला. नीलकंठ, आता जिंकलो ना आपण? इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणाले. हो पटवर्धन सर, पण हा सैतान मेलेला नाही. ह्याचा अंत करणे शक्य नाही आपल्याला. नीलकंठ म्हणाला. म्हणजे तुला काय म्हणायचे आहे नक्की? हवालदार जोशी म्हणाले. हा त्रिखंडी खड्ग जर कोणी सैतानाच्या छातीतून बाहेर काढला तर तो परत जिवंत होईल. नीलकंठ म्हणाला. अरे बापरे, मग ह्यावर उपाय काय? इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणाले. त्याची व्यवस्था मी केली आहे. जवानांना सांगून मी एक मोठा पेटारा बनवला आहे. आता सकाळ झालीच आहे. जवान तो पेटारा घेऊन येतीलच. मी त्यांना तसे सांगितले आहे. तो पेटारा घेऊन आले की ह्या सैतानाचे शरीर त्या पेटाऱ्यात बंद करून तो पेटारा नदीच्या तळाशी सोडावा लागेल, जेणेकरून तो सैतान कायमचा बंदिस्त होईल. नीलकंठ म्हणाला. छान कल्पना आहे, तसेच करूया. इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणाले. तेवढ्यात जवान त्या पेटाऱ्यासह काही गावकऱ्यांना घेऊन येताना दिसतात. तो सैतान मेलेला पाहून सर्व आनंदाने खुश होतात. एवढ्यात कोणीतरी नीलकंठचा पंचशील त्रिशूळ शोधून आणतात. नीलकंठने सांगितल्याप्रमाणे सर्व त्या सैतानाच्या शरीराला पेटाऱ्यामध्ये ठेवतात. नीलकंठ आपला पंचशील त्रिशूळ त्या सैतानाच्या शरीरावर ठेवतात आणि पाताळ गंगेच्या पाण्याची बॉटल पण त्या पेटाऱ्यात ठेवतात. त्या पेटाऱ्याला बंद करून वरती साखळदंडाने बांधण्यात येते. वरतून कुलूप लावतात आणि तो पेटारा सर्व नदीच्या प्रवाहात सोडतात. वजनामुळे तो पेटारा नदीच्या तळाशी जाऊन पडतो. सर्वजण गावात परत येतात. गावकरी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करतात. खूप दिवसांनी गावाने मोकळा श्वास घेतला असतो. दडपण आणि भीती ह्यावर मात केलेली असते आणि ह्याचे सर्व श्रेय नीलकंठच्या शक्ती आणि इन्स्पेक्टर पटवर्धन ह्यांच्या धाडसीपणा ह्यालाच जाते. इन्स्पेक्टर पटवर्धन गावकऱ्यांच्या मदतीने बाकी प्रेतांवर व्यवस्थित अंतिम संस्कार करून घेतात आणि नीलकंठ पुन्हा आपल्या घरी जाण्यास निघतात. नाश झाला सैतानाचा, उत्सव साजरा करू देवाचा. असीमित शक्ती जरी त्या सैतानापाशी, मनुष्याचे धाडस आणि देव जिंकले त्यापरी. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल
तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.